द्रौपदी मुर्मू यांच्या रूपानं देशाला दुसऱ्या आदिवासी महिला राष्ट्रपती मिळाल्या। परंतु या राजकीय प्रवासाच्या मागे जात असताना एक वेदनादायक कहाणी आहे। 2009 ते 2015 या काळात त्यांनी आपल्या 2 मुलांना, पतीला आणि आईला गमावलं। पण द्रौपदी मुर्मू आज देशातील सर्वोच्च पदावर विराजमान असल्या तरी या पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता। मंडळी, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर 2022 मध्ये द्रौपदी मुर्मू यांच्या रूपानं देशाला दुसऱ्या आदिवासी महिला राष्ट्रपती मिळाल्या। पण द्रौपदी मुर्मू आज देशातील सर्वोच्च पदावर विराजमान असल्या तरी या पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता। एका लहानशा आदिवासी गावात जन्म झालेल्या द्रौपदी मुर्मू यांची कहाणी ही केवळ यशाची नाही, तर ती संघर्ष, आत्मबल आणि अपार धैर्याची आहे। ओडिसामधील मयूरभंज जिल्ह्यातील एका अत्यंत दुर्गम भागात संताल आदिवासी समाजात 20 जून 1958 रोजी त्यांचा जन्म झाला। गावात फक्त 2री पर्यंत शिक्षणाची सुविधा, घरात वीज नाही, तसेच घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती। पण या संकटावर मात करून त्यांनी मोठ्या जिद्दीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं। भुवनेश्वर इथून त्यांनी पदवीधर शिक्षण घेतलं। कॉलेजची पदवी मिळवणारी त्या काळात त्यांच्या गावातील पहिली मुलगी त्या ठरल्या। एवढं शिकून काय करणार असे लोक टोमणे मारत असत, पण आदिवासी लोकांना शिक्षणाचं महत्त्व समजावं म्हणून त्या थांबल्या नाही। त्यानंतर काही काळ आदिवासी मुलांनी पण स्वप्न पाहावं म्हणून एका आदिवासी शाळेत विनावेतन शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं। पण त्यांच्या जीवनातील खरी परीक्षा तिथून पुढे सुरू झाली। घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांनी वीज खात्यात कनिष्ठ सहाय्यक म्हणून नोकरी केली। परंतु समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशानं समाजसेवेची ओढ त्यांना लागली। ती राजकारणाकडे घेऊन गेली। परंतु या राजकीय प्रवासाच्या मागे जात असताना एक वेदनादायक कहाणी आहे। 2009 ते 2015 या काळात त्यांनी आपल्या 2 मुलांना, पतीला आणि आईला गमावलं। कोणत्याही आईसाठी किंवा पत्नीसाठी ही दुःखाची परिसीमा होती, पण त्यांनी हार मानली नाही। 1997 साली त्या रायरंगपूर नगरपंचायतच्या नगरसेविका झाल्या आणि तिथून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। 2000 ते 2009 या कालावधीत त्या 2दा ओडिसामधून विधानसभा सदस्य झाल्या। त्यांनी मंत्री म्हणूनही काम केलं। वाणिज्य, मत्स्य व्यवसाय आणि वाहतूक विभाग हाताळले। त्यांनी राज्याच्या आदिवासी समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या। त्यानंतर 2015 साली त्यांची झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली। त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आणि देशातील पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल ठरल्या। आणि त्यानंतर 2022 साली त्यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं। त्यांचा हा ऐतिहासिक विजय होता, कारण त्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होत्या, तसेच भारताच्या 2ऱ्या महिला राष्ट्रपती झाल्या आणि स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या। द्रौपदी मुर्मू यांची कहाणी एक आशेची ज्योत आहे। एक सामान्य आदिवासी महिला जी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचते, ही गोष्ट केवळ प्रेरणादायकच नव्हे, तर संपूर्ण देशाला आत्मविश्वास देणारी आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा। तसेच आपल्या वेद.com या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।